नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरे आहेत का? झालं का तुमचं जेवण? माझं तर काय जेवण झालं नाही बरं का. भाऊ बहिणींना चाललाय माझा स्वयंपाक. काय झालं आज सकाळपासून जरा हेच चाललं होतं. गवताला गेली, गवत घेऊन आली. म्हणजे आज आब्याला काही काम नव्हतं. म्हणल्या आब्या, मी आणि माझं एक बहिणीचं पोरग गेलो आम्ही. गवत घेऊन आलो. गवत घेऊन आल्या तुम्हाला सांगते 286 का काय ऊस आहे ती? किती रे? काय ऊस कापला बया ग बाया बाया बाया. काय सांगू मी तरी तुम्हाला बया. तर इकडे टाकलेलं आहे मी. आता काय टाकलंय, सकाळी टाकली होती मी मटकी भिजायला. त्यामुळे आता कालवणाला काय नाही, तर मी वाल्या मटकीचं कालवण केलंय. मटकी भिजायला टाकलेलं आणि पांढरा राईस चावल म्हणजे माझ्या भाषामध्ये भात भात टाकलाय मी शिजायला. सकाळच्या काय चपात्या आहेत त्या. तर आजचा बेत माझा आहे वल्या मटकीचं कालवण, भात आणि चपाती. तर भावा बहिणींनो, तुम्हाला एक मला विचारायचंय, माझ्या कुठल्या अँगल तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर लिहिलेलं दिसतंय मी चोर आहे म्हणून? दिसतंय का तुम्हाला? अजूनपर्यंत तर मी चोरी कोणाचीही केलेली नाही. ही म्हणजे मला बोलणाराला जरी माहिती नसेल तरी मी सांगते, मी तुम्हाला सांगते, मी अजूनपर्यंत चोरी ही कुणाचीही केलेली नाही. हा, एक प्रकारे जर कुठं तुम्हाला सांगते खाण्याची काय वस्तू जर असल, अशी चोरी बिरी करून घेतलेली नाही बरं का, पण मागून नक्कीच असं घेतलेलं हे खाण्यासाठी ह्याच्यासाठी. पण आता एक तुम्हाला सांगते चोरीचा आळ आलेला आहे माझ्यावर. तर कुठल्या चोरीचा आळ आलेला आहे ही पण मी सांगणार. शक्यतो मी ह्याच म्हणजे ही माझ्या कानापर्यंत बोबाटा पण नाही, कालवा पण नाही आणि गोंधळ पण नाही, किंवा मी ही ऐकलं पण नाही बरं का. पण तरी पण एक जणीनं मला कमेंट केलेले आहे, तर त्या कमेंटचं उत्तर तर मला द्यावंच लागल. कारण की मी जर घेतलंच नाही तर मी कशाला बाय म्हणून घेतल्यात. आता विशेषतः म्हणजे काय आहे माहिती का, तुम्हाला सांगते. शुभचिंतक आता राहिला विषय माझ्या बहिणीचा. आता माझ्या बहिणीला तुम्हाला सांगते, तिला सवयच आहे मला बोलायची. बरोबर आहे का नाही? माझ्या बहिणीला मला बोलायची सवयच आहे. मी मग तिथं बरोबर असू द्या किंवा तिथं चुकीची असू द्या, किंवा तुम्हाला सांगते मी माझं जसं जगते तिथं हे असू द्या, पण तिला ती सवयच आहे बोलायची. आणि ती बोलल्याशिवाय राहत नाही, काय ती बोलणारच. त्यामुळे मी ससं जास्त काय टेन्शन घेतच नाही बरं का. दुसरी गोष्ट, तिची ती शुभचिंतक जी आहे ती म्हणजे पूनमताई अशी, पूनमताई तशी, पूनमताईने ही केलं, पूनमताईनं ती केलं. तर ती पूनमताईने केलंय, मी नाही रे केलं. मला जसं जगायचं तसं मी जगती, पूनमताईला जसं जगायचं तसं पूनमताई जगती. पूनमताई जसं जगते ना तिच्या आयुष्यावरती, किंवा तिची लाईफ जगते ना त्याच्यावर मी कधीही कुठल्याही गोष्टीचा दबाव टाकलेला नाही. कारण की जे त्याचं लाईफ असतं, जे त्याच्या पद्धतीने जी ती जगायचा प्रयत्न करत असतो, जगतं. तिला जसं आवडतं तसं ती जगती, मला जसं आवडतं तसं मी जगती. बरोबर आहे का नाही भाऊ बहिणींनो? तर विशेषतः म्हणजे आता माझ्या बहिणीला बी मला काय बोलायचं नाही, किंवा हा मुद्दा जे आहे ही माझ्याविषयी नाही किंवा माझ्या बहिणीविषयी पण नाही. पण ती जी काय शुभचिंतन जे आहे ना, आता एक कसं आहे माहिती, कुत्र्यावाने तोंडाची, एक कुत्र्यावानी तोंडाची आहे म्हणून तिनं कुत्र्याचा डीपी पण ठेवलेला आहे. तिचं नाव असं भाग्यश्रीवर नका काहीतरी आहे. पण तिला आहे ना प्रत्येक वेळेला, आता तुम्हाला सांगते सहसा आहे ना मी सोशल मीडियापासून जरा लांबच आहे. सोशल मीडियावर मी काही जास्त सहसा व्हिडिओ बनवत नाही भाऊ बहिणींनो. आणि जी माझी शुभचिंतक म्हणजे जी माझी भाऊ बहीण आहे ती मनापासून व्हिडिओ बघणार आहे, त्यांना माझ्या व्हिडिओची उत्सुकता पण असते आणि बघण्यासाठी पण ती एक्साइटेड असते, ती माझा व्हिडिओ बघण्यासाठी. त्यांना आवड असते माझ्या व्हिडिओची. ठराविक म्हणते, अगदी बोटा मोजायसारखीच माझी जी भाऊ बहीण आहेत ना, माझा चांगला विचार करणारी, ती माझा चांगला विचार पण करते. ती अगदी माझ्या व्हिडिओची वाट पण बघते ती. आणि अगदी मी व्हिडिओ जर नाही टाकला तर ती मला विचारतात पण की योगिता तू व्हिडिओ का टाकत नाही, तू व्हिडिओ टाकत जा, आम्हाला तुझं व्हिडिओ आवडतात, तू रोजची रोज व्हिडिओ टाकत जा, अशी पण मला म्हणणार आहे ती. आणि माझ्या जळणारी सुद्धा काय ती जळणारी जरी संख्या 100% जर असेल ना, तर माझा चांगला विचार करणारी सुद्धा संख्या 10% तरी आहे. बरोबर आहे ना? 10% तरी माझा चांगला विचार करणार आहे ती. जळणारी जरी 100% असेल ना, तरी 10% तरी माझा चांगला विचार करणारी आहे ती. तसेच भाऊ बहिणींनो, तुम्हाला सांगते एक भाग्यश्री नावाची आहे.
कुत्र्यावानी तोडायची. तिनं कुत्र्याचा डीपी पण ठेवलेला आहे, अगदी वाईट म्हणजे सफेद पांढऱ्या कलरचं कुत्रा आहे तिच्या डीपीला. तर तिला आहे ना जर वेळेस मी अगदी चांगला व्हिडिओ काढू द्या अथवा वाईट व्हिडिओ काढू, म्हणजे वाईट तर व्हिडिओ नसतातच, पण मी चांगलं व्हिडिओ काढलं, मी डान्सचे व्हिडिओ टाकलं, किंवा मी आपला नॉर्मल जर व्हिडिओ कसाही असं बसून एखादं गाण्याचा व्हिडिओ काढला, कुठं काय केलं का नाही, तिला हे असं अगदी ना असं तोड मारायची लई घाण सवय आहे होती बाईला. तिला ना प्रत्येक वेळा मला असं टोचून बोलल्याशिवर किंवा तुम्हाला सांगते काय ना काहीतरी खच्चीकरण केल्यासारखं बोलल्याशिवर तिला पचतच नाही, तिला अन्नच पचत नाही. अशी पण काय बायका आहेत त्या. तर तिला मला उत्तर द्यायचंय खास माझ्या व्हिडिओद्वारा. तर तुला सांगते, तू तर भुकायची ती भुकणारच आहे, कारण की तू डीपीच कुत्र्याचा ठेवलेला आहे म्हणल्यानंतर तुला भुकायची सवय आहे. आणि तू भुकून तुकडा टाकलेला, मी जे तुकडा टाकते ना, तर ती भुकून खाल्ल्याशिवाय तुझं पचनच होणार नाही तुला, किंवा तुझी ती पचन क्रियाच होणार नाही तुला. आणि तुला जी अन्न जी तुझ्या घरचं खाते ना, ते तुला पचणारच नाही, कारण की माझा तुकडा खाल्ल्याशिवाय तुला पचणार नाही. आता ह्यात वाईट शब्द सुद्धा मी वापरू शकते तुला, पण तुझ्यासारखी काय नाही, मी निर्लज्ज नाही. मी कधीतरी एकतर पहिली गोष्ट मी सोशल मीडियापासून जरा लांब असल्यामुळे आहे ना, व्हिडिओ मी जरा काढतच नाही. पण असले आहे ना कुत्र्यावाली तोंडाच्याला आहे ना उत्तर द्यावं लागतं, त्यामुळे ही मी खास व्हिडिओ. आता मी अगदी दुपारी ही तिचं म्हणणं मी ऐकलेलं आहे बरं का, पण दुपारपासून मी व्हिडिओ काढेन. पण कसं होतं, मला आहे ना व्हिडिओ मी जर काढायचं म्हणलं ना, तर माझी एवढी एनर्जी नसते किंवा माझी एवढी इच्छा होत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणून मी काय व्हिडिओ बनवत नाही. पण चलाच, आता मी स्वयंपाक करत होती, मी मटकीची कालवण टाकलं शिजायला, भात टाकला. तर म्हणलं चला कुत्र्यावाली तोंडाचीचं काय म्हणणं आहे ना, तर तिचं उत्तर द्यावंच असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ काढते भाऊ बहिणींनो. तर तिचं काय म्हणणं आहे माहितीये का, तिचं असं म्हणणं आहे, तर भाऊ बहिणींनो 700 रुपयाची चोरी कुणाची झाली आणि कुणाची नाही झाली ही मला पण माहित नाही, कारण की ही खबर तिला जी खबर आहे ना, ती खबर माझ्या कानापर्यंत नाही, म्हणून ती काय मला माहित नाही कुणाची 700 रुपयाची चोरी झाली. तर आव्या तुझी झाली 700 रुपयाची चोरी? आव्याची झाली नाही. म्हणजे आव्यान मी ह्या जी घरात राहतो ना, ह्या घरात तर 700 रुपयाची चोरी कुणा झालेलीच नाही, त्यामुळं मी तर ते 700 रुपये घेतलेले आहेत. पण तिचं म्हणणं काय आहे माहितीये का, 700 रुपयाची जी चोरी झालेली आहे ना, तर हिनंच घेतलेलं असत्याला, कारण तिचा चेहरा बघूनच ही चोर आहे असं वाटतं, म्हणजे त्या फुकणीला मी चोर आहे म्हणून असं तिला वाटतं. तर थोबाड तोंडे, दात इचके, तुझं तोंड हाणलं, तुझं चिलीम चोट. आता तुझ्या तोंडाला आता माझ्या काय बोललंय, काय येतंय माझ्या तोंडाला, अगं फुकण पडे. 700 रुपये काय तुम्हाला भेट, 700चं तुला 1400 रुपये देती माझ्या पदरनं मी तुला, कळलं का कुत्र्यावाले तोंडाचे. तर कुणाला बी बोलताना ना 10 वेळा विचार करत जा. मी काय अशी तुला सांगते चोर नाही किंवा काय नाही, किंवा असं कुणाचं पैसे लुंबडून घ्यायची मला सवय नाही. जी काय असेल ना ही माझ्या स्वतःच्या हिमतीवर आहे, स्वतःच्या कष्टावर आहे. जिथं मला पैसे कमी पडतील ना, तिथं मी कुठे बी ऍडजस्टमेंट करेन. मी माझं डाग तुला सांगते घाण ठेवीन, गोल्ड लोन करीन, काय बी करीन. स्वतःची हवस आहे ना, स्वतःच्या ह्याच्यावर मी पूर्ण करते. मला अशा कुणाच्या चोऱ्या माऱ्या करून माझी हवस पूर्ण करायची मला सवय नाही. आणि ते माझ्या आई बाबाने मला संस्कार पण तेवढं दिलं नाही. तुझ्या माहितीसाठी सांगते, माझ्या आई बापाचा संस्कार होता ना, माझ्या आई बापा गरीबच होती. एक टायमाला खायची, 2 दिवस उपाशी बसायची. एक टायमाला खाल्लं ना तर 2 टाइम आम्हाला अन्न भेटत नव्हतं. पण त्या माझ्या आई बापाने आहे ना आम्हाला असं चोरीचं मारायचं संस्कार शिकवलेला नाही तुझ्यासारखं थोबाड तोंडे. तुझी मला म्हणती ना की हे 700 रुपये चोरीला गेल्यात म्हणल्या हिनच घेतलेला असत्याल, तर तुला आहे का नाही, जर तू जास्तुजी करतीस ना तर तू इथं ये आणि बघ मी 700 रुपये कुणाचं चोरलं तर कुणाचं नाही चोरलं ते, कळलं का. थोबाड तोंडी, तुझं थोड आणलं तुझं. आता काय तुला बोलू मी, कुठल्या अँगलला मी तुला चोर दिसते रे बाबा, आजपर्यंत किती तुझं पैसे चोरीला केलं. तर तुझ्या माहितीसाठी सांगते, आज तर चोरी करायचं माझं संस्कार नाही तर, किंवा चोरी करणं ही माझ्या रक्तात पण नाही. जी असेल ना ती कष्टानं आहे, आणि कुणाला जर पाहिजे असेल ना तर मी माझं देते, मी कुणाचं घेत नाही, कळलं का. मी माझ्या पसलं देते, मला मदत करायला येते, मला चोरी करायला येत नाही. तुझ्या माहितीसाठी मी सांगते, कळलं का. आणि अजूनपर्यंत आहे ना तर कधीच कुणाची मी चोरी केलेली नाही पैशा पाण्याची. त्यामुळे आहे ना मला बोलताना आहे ना 10 बारा विचार करून तू बोला. राहिला विषय तुझ्या जर कमेंट आल्या ना तर कमेंटवर आहे ना माझं तुला उत्तर पण येणार, कळलं का. तुला असं समजू नको की मी आता व्हिडिओ बंद केलेला आहे तर मी व्हिडिओ बनवत नाही. आज तुझ्या जिबीचा हावडा फिडून घेतील, तुझ्या जिबीचा आहे का नाही कांदा असा सडल झडल, तू आहे का नाही ती म्हणजे लोकांची इज्जत घ्यायला तू बघू नकोस. तुला वाटत असेल मी व्हिडिओ काढत नाही याचा अर्थ मी बोलायचं पारच सोडून दिलं, मी काय तुला बोलणारच नाही थोबाड तोंडे.
तर हाय ना विचार करून बोल तू, कळलं का? आणि कुणाचे 700 रुपये चोरीला गेले आहेत ना तर थोबाड तोडे तू इथं चोरी करायला आली ऍक्च्युअली तू चोरून घेऊन गेली याच्या कारण की तुला पैसे कमी पडलं असत्याला, मला नाही तर पैसे कमी पडलं, कळलं का? समजलं? आणि अजूनपर्यंत एवढी सोशल मीडियावर मी आहे ना, सोशल मीडियावर आहे तुला सांगते काय, असं चोरी मुरे आता तू म्हणते ना मदत केली ही केलं आणि ते केलं, तर अजूनपर्यंत आहे ना स्वतः होऊन आणि अजून पण मला आहे ना असं भावा बहिणीने सांगा की योगिता मी तुझ्या खात्यावर आहे ना एवढे एवढे पैसे पाठवलेले आहेत, आणि जरी कुणी अशा फेक किंवा मला त्रास देण्यासाठी जरी कमेंट केलं ना तर प्रूफ प्रूफ दाखवायचं आणि मला इथं दाखवायचं, कळलं का? की मी एवढ्या एवढ्या खात्यावर पैसे पाठवलेले आहेत. त्यामुळे आहे ना कुणाचं घेतलं पण नाही तर देती मी, मदत करते, कुणाच्या चोऱ्या माऱ्या करत नाही, कळलं का? भाग्यश्री कुत्र्यावाने तोडायचे, कुत्र्याचा डीपी ठेवलेला, कळलं का? त्यामुळे विचार करून बोल, आणि जर तू मला काय बोलशील ना तर माझं उत्तर पण तुला येणार, एवढं पण तू लक्षात ठेव, कळलं का? तर चला भाऊ बहिणीनो, काय असतं त्या काय आहे ना निर्लज्ज बायका असतात, तुम्हाला सांगते विनाकारण त्याला त्रास देण्याची सवय लागलेली असते. एकदा तुम्ही बघता माझा व्हिडिओ काय सहसा कंटिन्यू नाही, तर जसं मला तुम्हाला सांगते जसं माझं डोकं शांत असेल, जसं मला व्हिडिओ काढण्याची जर इच्छा होत असेल तर मी नक्कीच व्हिडिओ काढून टाकत असते. आणि भरपूर तुम्हाला सांगते खरंच मी आहे ना स्वतः एवढं कंट्रोल केलेलं आहे किंवा सोशल मीडियापासून आहे ना बऱ्याच दहात लांब आहे मी. ह्या सोशल मीडियापासून जशी माझी आई वारली ना, मी स्वतःहून सांगते आणि तुम्ही पण ह्या गोष्टींचा अनुभव घ्या, जशी माझी आई वारली ना तसं माझं कंटिन्युअली व्हिडिओ नाहीत आणि मी माझं व्हिडिओ पण टाकत नाही. कधी मध्ये गाण्याचा ह्याचा मी व्हिडिओ टाकते, मी असं सहसा जास्त लॉंग व्हिडिओ टाकत नाही, कारण की कसं असतं प्रत्येक माणसाच्या लाईफ मध्ये काय ना काहीतरी संकट चालू असतं, काय ना काहीतरी दुःख चालू असतं, त्यालाच माणूस झुजत असतं. तर हे अशा कुत्रे आहेत ना, तुम्हाला सांगते कुठेतरी मन मोकळं करावं वाटतं किंवा कुठेतरी आपण 4 पैशाचं माझं काम आहे हे जर करायचं म्हणलं ना तर अशा आहे ना तुम्हाला सांगते विनाकारण त्रास द्यायला येते त्या, आणि त्याला जर आपण नाही ना बोललं तर ते अजून आहे ना चपड चपड मध्ये मग तुकडा उचलायचा, मध्ये घास उचलायचा, त्यांना सवय असते व कारण की त्यांचं अन्नच पचन होत नाही, त्यांचं आहे ना पचन क्रियाच होत नाही, कारण की त्याला वचकायची सवय लागली असत नाही, इथं थोडं वचक तिथं थोडं वचक, इथं थोडं वचक, हिला जाऊन ती बोल, तिला जाऊन ती बोल, हिला ही बोल, ही अशीच आहे ती तशीच आहे आणि हिच्या नादीच लागू नका, तिच्या नादीच लागू नका, आणि ती लईच वाईट आहे आणि ती माहेरामध्येच पडून आहे आणि तिला परपंचच करायचा नाही आणि तिला नवरा सोडून दिला नाही. अरे मी नवरा सोडून दिला, मी परपंच करत नाही, मी माहेरात आहे, पण माझं जीवन आहे ना, मला जशा माझ्या पद्धतीने जगायचं ना तशी मी जगते ना. तुम्हाला काय त्याचा त्रास आहे का? मी काय कुणाला मागते का की मला पाठवा, तुम्ही मनी ऑर्डर पाठवा म्हणून म्हणलंय का? मी जगते ना माझं, मला जगू द्या ना. कशाला मी ना करत तुम्ही लोड घेताय? तुम्ही तुमचं घरचं बघा ना, कोण काय करते तुम्हाला तुमच्या घरची आई असतात का तेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती लोड टाकायला बघताय? बघू नका, कळलं? तर त्यामुळं तुला तर प्रेशलिस्ट सांगते मी आता, खास तू आहे ना माझी टूप लाईन पेटावली होती कशामुळं, तुझी म्हणली ना कुणाची 700 रुपयाची चोरी झाली ही मला माहित नाही, पण तू जी म्हणली ना कुठं 700 रुपये चोरले, तू चोरला असतेला तुझ्या तोंडावर चोर, म्हणजे मी चोर दिसते तिला, माझ्या तोंडावरनं चोर दिसते, तर कुठल्या अँगलने मी चोर दिसते? अगं बाई मला द्यायची सवय आहे, मला घ्यायची सवय नाही, कळलं का? आणि घ्यायचं म्हणलं ना कोण तर मागून घेते, अशा चोऱ्यान मारा करत नाही मी, समजलं का? तर चल तुला बाडबाड करत करत तुला सांगते माझं भाकर कालवण झालं, आता जीवती पोट भरून, तुला काय आहे ह्याला त्याला नाव ठेवायचंच, घ्यायचा मोबाईल, नवरा आपला आणत असेल कमवून, खायचं त्याच्या जीवावर बसून, आणि ह्याला ही बोल त्याला ती बोल त्याला ती बोल. राहिला विषय माझे जे काय भाऊ बहीण आहेत ना ते चांगल्या पद्धतीने मला सांगतात की येऊ दे, तुझी तब्येत भरपूर झालेली आहे, तब्येत कमी कर. तर त्या तब्येतीचं सुद्धा तुम्हाला भाऊ बहिणींनी मी एक व्हिडिओ काढून दाखवेन, अगदी मी प्रूफ सकट तुम्हाला दाखवेन की कशामुळे माझी तब्येत एवढी वाढत चाललेली आहे, त्याची कारण काय आहेत हे पण मी तुम्हाला नक्की सांगा. तर चला मग या सगळ्यांनी आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओमध्ये तर मी नक्कीच भेटणार. जर मी असं तुम्हाला सांगते माझा स्वतःहून जर व्हिडिओ काढायचा म्हणला ना तर मला खरंच एवढी व्हिडिओ माझी इच्छा होत नाही, माझी व्हिडिओ काढायची खरं सांगते भाऊ बहिणी, जशी माझी म्हणजे जशी आई वारली ना तशी इच्छाच होत नाही माझी, खरं सांगते मी माझा व्हिडिओ काढायची इच्छा होत नाही. पण चला आपलं कुठेतरी 4 पैशाचं काम आहे म्हणून मी ही 4 पैशाचं काम करत राहते. मधी आधी कधी तरी जर माझ्या ध्यानात आलं, मनात आलं, जर काढावंच वाटलं, चला आता लय दिवस झाले मी व्हिडिओज काढला नाही, माझी काय भाऊ बहीण आहे ती चांगली बोटाव मोजायसारखी, 100% जरी माझा वाईट विचार करणारे असते तर 10% का होईना माझा चांगला विचार करणारे आहे ती, त्यांच्यासाठी तर काय एक का होईना व्हिडिओ टाकावा असं मला वाटतं.
तर तरी मी 3 दिवसानं 4 दिवसांनी 8 दिवसांनी कधी का व्हायला मी व्हिडिओ टाकत राहते भाऊ बहिणीनं. तसं माझा व्हिडिओ येत राहणार आहे. आणि आता ह्या लापाट कुत्र्याला मी किती जरी बोलली ना तरी कुत्री तुम्हाला सांगते कमेंट केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघा तिच्या कमेंट येतीलच थोबाड तोंडीच्या. तर असू त्याच्याला मग ह्या सगळ्यांना आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की. बाय बाय, गुड नाईट. आणि जेवण करायला तुम्ही पण या. तुम्ही काय बेत खाल्ला हे पण मला सांगा कमेंटमध्ये नक्कीच.